नमस्कार, मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मनसर या भागामधील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आता हे जी स्ट्रीट लाईट आहे या स्ट्रीट लाईटचं उद्घाटन या ठिकाणी सर्व जे मनसर नगरपंचायतचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक या ठिकाणी आले, यांनी उद्घाटन केलं. नक्की आता आपण त्याच्याकडून समजून घेऊया. हा आपल्या 7 क्रमांक प्रभागासाठी विशिष्ट फंड आपल्या साठेभाऊंच्या फंडातून पडलेला हा निधी आहे आणि सर्वीकडे आम्ही पहिली सुरुवात कोणाच्या माध्यमातून पडला आपण निधी हा वळसे पाटील आणि दादांच्या ह्याच्यातून पडलेला. उद्घाटन झाले, आता काय सांगणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने नागरिकांना फायदा होणार नक्कीच. आता मनसरचं पहिलं आम्ही उद्घाटनाचं काम केलेलं आहे, नारळ फोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि स्ट्रीट लाईटचं काम आहे. पहिलं गाव उजेडात आणू आणि पारदर्शक कारभार करू असे आमच्या मनसर नगरपंचायतच्या वतीने मी ग्वाही देते. काय सांगणार आता हे उद्घाटन आता पार पडले या ठिकाणी? आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रुपये 95 लाख निधी या भागाचे आमदार माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बऱ्याच नागरिकांची मागणी होती का आमच्या वस्तीसाठी लाईटची सोय, आपले नगरसेवकांची मागणी होती. तसेच बरेच नागरिक वारंवार नगरपंचायतीमध्ये किंवा त्याच्या आधीपासून फॉलोअप घेत होते. त्यामुळं त्या अनुषंगाने आज या ठिकाणी हा निधी मंजूर होऊन त्या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर या दलित वस्तीमधील सर्व नागरिकांना मी एक आवाहन करतो, आपल्यासाठी ज्या ज्या काही मागण्या असतील या नगरपंचायतमध्ये आपण सरळपणे मांडाव्यात. आपले नगरसेवक या ठिकाणी आहेत, राजगुरू साहेब, त्यांच्यापाशी मांडाव्या. काही ग्रामस्थ आपले जागरूक आहेत, जेणेकरून ते वारंवार या संदर्भात नगरपंचायतीमध्ये त्यांच्या तक्रारी घेऊन येत असतात. व आता या स्ट्रीट लाईटचं हायमस दिव्यांचं काम या ठिकाणी चालू होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक स्तंभसुद्धा, संविधान स्तंभ पण उभारण्यात यावा असं काही नागरिकांचं म्हणणं आहे. बालेराव असतील, देठे असतील, अनेक नागरिक, बाबू असेल, बरेच जण या ठिकाणी नगरपंचायतमध्ये येऊन त्यांनी मागणी केली होती. आपले या विभागाचे नगरसेवक शिवाजी भाऊ राजगुरू यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी चर्चा केलेली आहे व नक्कीच नगरपंचायतच्या माध्यमातून व नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब व खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून व आपण नक्कीच सुधारणा या शहराच्या विकासासाठी चांगल्या प्रकारे सुधारणा व निधी आणण्याचा प्रयत्न करू. कुठले कुठले अजून उद्घाटन दुसरे आहेत किंवा याचे उद्घाटन या ठिकाणी? आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पहिलंच हे आमचं काम मोठं या ठिकाणी आज आम्ही हे उद्घाटन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये बरीचशी उद्घाटनं आणि ती काम चांगली दर्जाची व्हावी म्हणून आम्ही सर्व नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या वतीने आम्ही चांगला पारदर्शक कारभार आणि एक चांगलं काम करण्याचं, या शहराला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचं काम नक्कीच आम्ही या ठिकाणी सर्व करणार आहोत. तर नक्कीच या ठिकाणी जे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी या ठिकाणचं उद्घाटन केलंय. मात्र प्रभाग 7चे जे नगरसेवक देखील या ठिकाणी आहेत. तुमच्या आता या प्रभागात हे काम सुरू होत आहे, काय सांगणार आहे नागरिकांना? निश्चितच मला आता खूप आनंद होतो की पहिल्यांदा जवळजवळ 1 कोटीचं काम आहे आणि अजून 32 लाख रुपयाचा फंड आहे. तेवढ्या 1 महिन्यामध्ये आमचे टेंडर करून ते सगळं ह्या 7 नंबरमध्ये. प्रभागात आता कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या जातात तुम्ही? काय काय समस्या असतील? नाही, आता सध्या जो ड्रेनेजचा थोडासा प्रॉब्लेम होता, कातपे चेकअप बसवायचे, अजून आरोग्याचा एक विषय, पण ते सगळे काम आम्ही एवढ्या 5 वर्षात करणार. तर आता एक आपण मागं बातमी केली होती, त्या बातमीखाली एक कमेंट आली होती, भेंडेमाळा या ठिकाणी सध्या त्या ठिकाणी गाड्या उभ्या राहतात आणि जे स्ट्रीट लाईटची पण समस्या त्या ठिकाणी अशी कमेंटद्वारे आम्हाला आली होती. तुमच्याच प्रभागात बरोबर तो प्रभाग यांचा आहे, आमचा काय हरकत नाही. त्याचा पण लवकर मार्गी लागेल, त्याचा पण त्याचं आत्ताच सकाळी मी त्यांना बोललोय, दोघांना बोललोय, गाड्यांचा पण तो मार्ग निघेल, त्या दुसरीकडे शिफ्ट होतील. काय सांगणार नोटीस देऊ त्यांना मनसर नगरपंचायतच्या वतीने, कारण का हा जो रोड आहे तो शाळेकडे येण्या जाण्याचा रोड आहे आणि मुलांचे अपघात होऊ नये म्हणून मनसर नगरपंचायतच्या वतीने आम्ही योग्य ती कायदेशीर कार्यवाही करू. आज नगरपंचायतच्या मार्फत प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमचे कर्तव्यदक्ष नगरसेवक, सर्व मनसरचे नगरसेवक, सर्वांचे मनापासून आभार की ज्यांनी कामांची सुरुवात ही आमच्या प्रभाग क्रमांक 7 पासून केलेली आहे. आणि त्याच्यात आम्ही वारंवार अध्यक्ष मॅडम असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, यांच्याकडे वारंवार आम्ही आमच्या समस्या घेऊन मांडत असतो. त्या संविधान स्तंभ आता जे बोलले त्याचा आम्ही त्यांना अर्ज केलेला आहे.
आणि ह्या कामांबाबतीतही नेहमी आम्ही त्यांना फॉलोअपमध्ये राहिलो आणि त्यांनी ते आज त्याची पहिली पूर्ण केलं म्हणजे खात्री दिली आहे, पूर्ण केलं उद्घाटन त्याबद्दल सर्व नगरपंचायतचे मनापासून आभार. हे नागरिकांनी देखील नगरपंचायतचे आभार मानलेले आहेत. नगराचे उपाध्यक्ष आले, यांनी या ठिकाणचं उद्घाटन केले. नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मनसर.